सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानं 16 वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक रोड परिसरात उघडकीस आलेली आहे. सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय युवकाचं नाव आहे. सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायनानगर येथील जय भवानी रोड या ठिकाणी राहत होता. गेल्या अनेक दिवसापासून त्याला मोबाईल खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय. तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा. काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये तो पैसे हरला आणि या पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या केली का मोबाईल रात्री मोबाईल घेऊन गेल्यावरती सकाळी मी बघितलं तर लक्ष होतं तेवढं तर माझी मोबाईल खेळायचा. माझ्या सालाच्या मुलीने माझ्या भाच्याने ऑनलाईन गेममुळं पैसे हारल्यामुळं आत्महत्या केली. त्याचं टायमिंग नाही माहिती, पण रात्री केली. सम्राट भालेराव. आणि राहायला कुठं होता? जय भवानी रोड, डायमंड नगर. वय 16 वर्ष. म्हणजे सम्राट भालेराव हा वयाने 16 वर्षाचा तो मोबाईलमध्ये गेम खेळायचा आणि ते गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला. त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका का दुसऱ्याला हानिकारक हे. आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला. तिथे हारला तो आत्महत्याचे प्रकार, पण 16 वर्षाचा मुलगा होता तो. हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं. दोन मुली आपली आई आहे, दोन बहिणी आहे, वडील नाही आणि मग एकच घरातला तोच हे होता. दरम्यान या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सम्राटच्या पश्चात आई आणि 2 बहिणी असा परिवार आहे. घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती. मात्र त्याच्या अकाली निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुख्य म्हणजे या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगारू खेळांवर कारवाई केली जाईल का, असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.